घडतं? माझ्या आतमध्ये सतत चालू असलेला तिरस्काराचा विचार या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये बाहेर पडतो आणि एक महत्वाचा फेनॉमेनन घडवतो, ज्या फेनॉमेननला सिम्पथेटिक रेझोनन्स असं म्हणतात. आता आणखीन एक अवघड शब्द आहे, व्हेरी सॉरी. सिम्पथेटिक रेझोनन्सचा अर्थ काय की समान अवस्थेची एनर्जी एकत्र राहते. आपल्याला कळण्यापुरतं एवढं कळलं पाहिजे की आपल्यातून ज्या पद्धतीचे विचार बाहेर पडतात ते काय करतायत, या वातावरणामध्ये जाऊन एक इन्फ्लुएन्स घडवण्याचा प्रयत्न करतायत. समान अवस्थेची एनर्जी कायम एकत्र राहते, समान अवस्थेत. म्हणून आपण पण अशाच लोकांबरोबर कम्फर्टेबल असतो जे आपल्यासारखे असतात. जे गॉसिप करणारे लोक असतात त्यांना गॉसिप करणाऱ्यांबरोबरच कम्फर्टेबल वाटतं, किंवा त्यांच्या गॉसिप मध्ये आणखीन भर घालणारी जी माणसं असतात, जी माणसं गॉसिप करत नाहीत ती त्यांच्यावर त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं. आपण आपल्या सारख्याच लोकांबरोबर कम्फर्टेबल असतो. मग हे नुसतं माणसांपुरतं नाहीये. माझ्या आत जो सतत तिरस्कार सुरू आहे तो पण हा रेझोनन्स घडवतो. तो तिरस्काराचा विचार माझ्यातून या वातावरणामध्ये बाहेर पडतो जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. आता समान अवस्थेची ऊर्जा एकत्र राहते. तिरस्कार कशाबरोबर राहणार? तिरस्काराबरोबर. मग माझ्यातून ज्या वेळेला सतत तिरस्कार बाहेर पडत असतो, देयर इज अ कॉन्स्टंट आउटपुट. या वातावरणामध्ये जाऊन तो एक्झॅक्टली काय शोधतो? मला आणखीन तिरस्कार वाटेल अशी माणसं, अशी परिस्थिती. आणि नुसतं शोधतो नाही, तो त्याला एक इन्व्हिटेशन लेटर देऊन येतो की या पत्त्यावर बोलवलंय. अँड ऑल दिस एका बुमरँग सारखं परत आपल्या आयुष्यात येतं. आणि आपल्याला कधी हे कोडच सुटत नाही की मला ही व्यक्ती नको आहे. म्हणजे माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणापासून माझ्या आत एकच आहे की मला ही व्यक्ती नकोय. पण तीच व्यक्ती सारखी समोर येते. मी कोणाचं काय वाईट केलंय? पण माझ्या आतमधून बाहेर पडणारा सततचा तिरस्कार त्या व्यक्तीला त्याच अवस्थेत माझ्याशी रिलेट करायला भाग पडतो. व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड and more difficult to accept. कारण मला त्रास होतोय याचं डायरेक्ट कारण आपल्याला समोरचा माणूस दिसतो, समोरची परिस्थिती दिसते. आणि म्हणून आजपर्यंत आपण जे काही शिकत आलोय ही सगळी बाहेरची मॅनेजमेंट आपण शिकतोय. बाहेर सिच्युएशन्स कसे मॅनेज करायचे. आज आपण बरोबर उलट फिरणार आहे. ही जी काही सिच्युएशन आहे जी मला नको आहे याचं ओरिजिन कुठेतरी अजूनही माझ्या हात आहे. आणि म्हणून तशी परिस्थिती, तशी प्रसंग आणि तशी माणसं. आता बघा, वी कम टू द टॉपिक ऑफ गुड अँड बॅड. गुड म्हणजे लहानपणापासून आपल्यावरती गुड कोण असतो असा संस्कार आहे. एकतर जो सतत सहन करत असतो. आपल्या टीव्ही मधून, फिल्म्स मधून आजपर्यंत तेच दाखवतात ना, सहन करणारा एक व्यक्तिमत्व म्हणजे मग अलका कुबल असेल, आशा काळे असेल. ही सॅक्रिफाईस, सहन करणं, कुणालाही उलट न बोलणं, स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणं, स्वतःच्या फायद्याचा कधीच विचार न करणं. बघा, दीज आर ऑल क्वालिटीज ऑफ गुड ज्याच्याशी आपलं ब्रेन रिलेट करत असतं. जो माणूस मिनिमम गरजांमध्ये खुश असतो तो कशाही परिस्थितीमध्ये ओके हॅपी असू शकतो. तो कधी विरोध नाही करत. असं व्यक्तिमत्व गुड. आणि बॅड मग कोण? जो पैशाचा विचार करतो. बघा ना, आपण कुणाकडनं तरी पैसे घेतले, आपल्याला द्यायचे ते पैसे,
पण समोरच्या माणसाने जर त्याचे पैसे मागितले तर आपल्याला राग येतो. त्या माणसाबद्दल आपल्या आतमध्ये लगेच एक कटू मत तयार होतं. म्हणजे कुठेतरी स्वतःचे पैसे पण मागणं वाईट आहे, बॅड आहे. स्वतःचा विचार करणं बॅड. मला एखादं काम करायचं नाहीये आणि मी जर तोंडावर सांगितलं की नाही, मी नाही येऊ शकत, आय गो इन अ बॅड कॅटेगरी. आणि आपण इथे रेझोनन्सचा विषय बोलतोय. ऍक्ट वरती तुम्ही वरवर काय कार्य करता याच्यावरती रेझोनन्स घडत नाहीये. त्या कर्माच्या पाठीमागे त्याचा आत्मा काय आहे. तुम्ही खूप सेवा करता एखाद्या अशा माणसाची ज्याने तुम्हाला आयुष्यभर छळलेलं आहे. सेवा करताना पण तुमच्या आतमध्ये सतत ही जर अवस्था असेल की आत्ता पण साला थँकलेसच आहे किंवा व्हॉट एव्हर, साली थँकलेसच आहे. You are inviting more thankless people in life. तुमच्या आतमध्ये तुम्ही सगळ्यांना मदत करता, सगळ्यांना. तुम्ही कुणालाही नाही म्हणत नाही. म्हणजे अगदी तुमची उद्या परीक्षा असली तरी तुम्ही ती बाजूला ठेवून दुसऱ्याच्या कामाला जाता. तुम्हाला पैसे लागणार आहेत असं असताना पण तुम्ही खिशातून दुसऱ्याला काढून देता. मग बायको घरी आल्यावर तुमची काढते ते वेगळं, पण you become a good man, a good man. आता ज्या वेळेला आपण रेझोनन्स बद्दल बोलतोय, जो माणूस असा वरवर सगळ्यांना मदत करतो त्याच्या आतमध्ये फीलिंग काय असतं की मी कितीही कुणाला मदत केली तरी माझ्या वेळेला कुणीही येत नाही. लोक माझा फायदा घेऊन पुढे जातात. आपण गप्पा मारताना आपण किती गर्वाने या गोष्टी सांगतो, मी सगळ्यांना मदत केली पण माझ्या वेळेला एक पण माणूस आला नाही. बॉस ब्लॉक माणसाच्यात नाहीये, तुमच्यात आहे. कारण तुम्ही जर हे फीडिंग घेऊन सतत तेच एमिट करत असाल तर युनिव्हर्स विल से की त्याला बहुतेक हे पाहिजे, त्याला पाहिजे ही अवस्था, म्हणून त्याच्या आतून सतत हीच कंपनं बाहेर पडतायत. म्हणून जी माणसं स्वतःला बिचारी समजतात, रादर ते असं वागत राहतात की लोकांनी पण त्यांना बिचार समजावं, त्या बिचाऱ्या अवस्थेलाच प्रतिसाद मिळतो ना. मग ही माणसं बिचारीच राहतात. कारण त्यांच्यातून बाहेर पडणारी ही बिचारी कंपनं त्यांना सतत बिचार वाटेल अशीच माणसं आणि अशीच परिस्थिती त्यांच्या आयुष्यात घेऊन येतात. इट इज व्हेरी इझी टू ब्लेम आउटसाइड, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू पीप इनसाइड. कारण एकतर कुणी या जगाची ओळख करून दिलेली नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं, ओळख जरी झाली आपली या जगाशी, हे बदलायचं कसं, हे चेंज कसं करायचं. म्हणून गुड आणि बॅड हे फक्त त्याच्या कर्मापुरतं मर्यादित नाहीये. ते काम करत असताना किंवा कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्या पाठीमागे तुमचं फिलिंग काय आहे, तुमची धारणा काय आहे. तुम्ही कंप्लेन करताय की मी आजपर्यंत कुणाचे पैसे बुडवले नाहीयेत, मी आजपर्यंत कुणाला फसवलेलं नाहीये, पण माझ्या आयुष्यात कधी पैसे आलेले नाहीयेत. तुम्ही ऑनेस्टली जेव्हा पैशाचा विचार करता, तुम्हाला खरंच आतून वाटतं का की आपण डिझर्व करतो पैसे. दुसऱ्याचं एखादं आयुष्य असं भरभराटीत बघताना की त्याला प्रत्येक गोष्टीला यशच मिळत गेलं, आपण अशा माणसांना लकी म्हणतो. आपल्याला वाटतं कुठेतरी आपलं पण आयुष्य अरे थोडंफार असं तरी व्हावं. पण आतमध्ये जर तुमच्यामध्ये ब्लॉक फिक्स्ड असेल की आपण अनलकी आहोत, आपण अनलकी आहोत. तुम्ही वरवर कितीही रिपेअर करायचा प्रयत्न केला तरी इंटरनली ती अवस्था तशीच आहे ना. तुम्ही एक नवीन वेंचर, नवीन बिझनेस
बिझनेस काहीतरी करायला जाताय, आतमध्ये जर फेलियर आहे, कुठेतरी आलं असेल ना पास्ट मध्ये, ती फेलियरची अवस्था तशीच आहे. ते काम करताना पण तुम्ही तीच एनर्जी एमिट करताय. चान्सेस सक्सेसचे आहेत का फेलियरचे? फेलियरचे. मग कामाच्या जागेमध्ये पिरॅमिड बसवले पाहिजेत का त्याची वास्तू बदलली पाहिजे? That place is not at fault. तुमचा बिझनेस हे तुमचं रिफ्लेक्शन आहे. इट इज युअर रिफ्लेक्शन. कारण न्यूक्लियस तुम्ही आहे त्या बिझनेस मध्ये. त्या बिझनेस बद्दल जर तुमच्याच आतमध्ये इतकी नेगेटिव्हिटी असेल, तो बिझनेस तेच आणणार आहे. तो बिझनेस तेच आणणार आहे. मग बाहेर काहीही बदलायचा आपण प्रयत्न केला तरी आयुष्य आहे तसंच राहणार. आजपर्यंत हे सगळं आपल्याला असं वाटतं की हे सगळं विचारांच्या लेवलवरती घडतंय. मग हे सगळं जेव्हा आपल्याला कळतं किंवा असं काहीतरी आपण ऐकतो, आज अनेक पुस्तकं आहेत जी या सगळ्या कन्सेप्ट्स वरती बोलतात. नोबडी गोज अँड एक्सप्लेन्स द सायन्स अबाउट दिस. पण ते तुम्हाला सांगतील की अशा विचारांनी असं घडतं, असं होतं, तसं होतं. ओके, काय करतो आपण? नेक्स्ट डे पासून ठरवतो की येस, आता पॉझिटिव्हच विचार करायचा. आय एम गोइंग टू बी पॉझिटिव्ह. आणि मग आपण सकाळी असं टाइम टेबल वगैरे बनवतो आत्या रात्री की उद्या सकाळी जिम, मग हे, मग ते. आणि ज्या वेळेला ऍक्च्युअली जगायला सुरुवात करतो, वी रिअलाइज की आपण आळशी झालेलो असतो. जे काही आपल्याला कळलेलं आहे ते आयुष्यात वळलंच नाहीये. आणि आपण हे विचारांच्या मागे लागतो, विचार बदलायच्या मागे लागतो, उसनं बळ घेऊन हे विचार बदलायच्या मागे लागतो. लेट अस गो वन स्टेप बियॉन्ड दॅट. आपला लढा या विचारांची नाहीच आहे. कारण इथे बसलेल्या कुणालाही नेगेटिव्ह विचार मुद्दाम तो माणूस करत नाहीये. ते नेगेटिव्ह विचार आपल्याला येतात. तुम्ही ज्या वेळेला पैशाचा विचार करता, तुम्हाला आवडेल का सतत कर्जाचा विचार करायला? पण ज्या वेळेला तुम्ही पैशाशी रिलेट करता, ते कर्जच दिसतं ना, आपोआप दिसतं. तुम्ही ज्या वेळेला फ्युचरचा विचार करता, वुड यू एन्जॉय फीलिंग इनसिक्युअर फॉर द फ्युचर? विल यू एन्जॉय की सगळं प्रॉब्लेम मध्ये, सगळं बोंबलेलं आहे, एक पण गोष्ट आयुष्यात धड नाहीये? विल यू लाईक दॅट? पण ह्या गोष्टी ऑटो होत आहेत. आपल्याला भीती वाटते, आपल्याला इनसिक्युरिटी जाणवते. आपण कितीतरी वेळेला ठरवतो की मी, आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते ना अशी, ज्याचा इतका त्रास आहे आपल्याला, कुठेतरी आपण ठरवतो ना की मला त्या माणसाचा विचारच करायचा नाही. पण तो माणूस येतो. कितीही ठरवलं तरी तो माणूस सिस्टीम मध्ये येतो. सगळेजण हसतायत. वी डोंट लाईक टू थिंक अबाउट. काही जणांना छंद असतो त्या गोष्टीचा, दॅट्स अ डिफरंट थिंग. की त्यांना त्या माणसाबद्दल फार दिवसात काही न्यूज आली नाही तरी मग ते आजूबाजूच्यांना विचारतात काय झालं तसं. यू डोंट वॉन्ट इट. पण आपल्या पेशींना सवय लागते त्या नेगेटिव्हिटीची. सो कुठेतरी आपण सगळेजण एका ट्रॅप मध्ये आहोत. हे नुसतं गुड अँड बॅड एवढे डीड्स पुरतं मर्यादित नाहीये. दिस इज मच डीप. ज्या वेळेला मनी उपासना सारखा प्रोग्राम आम्ही घेतो, त्यावेळेला पैशाशी रिलेटेड, पैसा पण काय आहे, गाभ्याशी ऊर्जाच आहे, एनर्जीच आहे. तो तुमच्याशी कसा वागणार आहे? तुम्ही त्याला जशी एनर्जी देता तसं तो तुमच्याशी वागणार आहे. पण कितीतरी लोकांना पैसे कमवायचे असतात ना वरवरच्या स्तरावरती, ते असं त्यांचं विजन बुक वगैरे पण बनवतात. चेक्स वगैरे, सिक्रेट सारखं एखादं पुस्तक वाचून, मूवी बघून, मोटिवेशनचे लेक्चर्स ऐकून ते असे ड्रीम बिग प्रोजेक्ट्स पण बनवतात. मोठ्या मोठ्या गाड्या, मोठे मोठे चेक्स, खोटे खोटे बँक बॅलन्स शीट्स वगैरे सगळं बनवतात.
ते सगळं बनवत असताना ऑनेस्टली जर त्यांना विचारलं की डू यू डिझर्व दिस, म्हणजे आतमधून ऑनेस्ट आन्सर असतं की नाही, पॉसिबल नाही. एकीकडे गाडीची स्वप्न आपण बघत असतो आणि आतमध्ये सतत त्याला विरोध करणारी अवस्था असते. त्याचे हप्ते कुठून भरणार आहे, त्याचे हप्ते कसे परवडणार? हाऊ विल दॅट रियालिटी मॅनिफेस्ट? मनीउपासनामध्ये तर पैशाविषयीच आपल्या आतमध्ये इतका गिल्ट आहे. कितीतरी लोक स्वतःचे पैसे, हक्काचे पैसे मागू शकत नाहीत, मागू शकत नाहीत. इट इज गुड ऑर बॅड. पण आपल्या संस्कारांमध्ये इट इज गुड की जाऊ दे बाबा, बिचाऱ्याने सोडून दिले. इट इज रिडिक्युलसली बॅड. तुम्ही एखादी सर्व्हिस दुसऱ्याला देताय, त्यांनी त्या कॉस्टला ऍग्री केलेलं आहे ना, सो तेवढे पैसे देणं हे त्याचं काम आहे. ते पैसे मागताना पण इतकी गिल्ट असते आतमध्ये की अरे बापरे, आपण जरा जास्त तर मागत नाहीये ना, तो बिचारा कसा देणार, तो बिचारा कसा देणार हे त्या बिचाऱ्याने विचार करायचा असतो, आपण नाही. आपण कुणालाही फसवत नाहीये, काही चुकीचं करत नाहीये. व्यवहार आहे, ज्या व्यवहाराला समोरच्याने ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण मग ज्यांच्या आतमध्ये ही सतत पैशाबद्दल गिल्ट असते, त्यांच्या आयुष्यात माणसं पण अशी मॅनिफेस्ट होतात जी त्यांचे पैसे बुडवतात, जे त्यांचेच पैसे लेट देतात. बघा, अशी बऱ्याच जणांची स्टोरी असते की एका विशिष्ट कंपनीने बाकी सगळ्यांचे सप्लायर्सचे दिले, चेक्स क्लिअर केले, ह्याचाच अडकून